आज आपल्यासमोर खरंच एक मोठं गूढ आहे. पापाचा अंत नक्की कसा होतो? हो, हा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्याला अनेकदा वाटतं की क्षमा मिळाली की विषय संपला, पण आपल्या हातात जे विश्लेषण आहे, धर्मशास्त्रीय विश्लेषण, त्यानुसार ही एक खूप मोठी आणि आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अगदी. आणि तिचे धागेदोरे स्वर्गात आणि पृथ्वीवर दोन्हीकडे पसरलेले आहेत. आज आपण प्रायश्चित्त या संकल्पनेचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत. विशेषतः स्वर्गातील खऱ्या पवित्र स्थानाचे आणि पृथ्वीवरील होमवेदी किंवा त्याला अधोलोक म्हटलंय, त्याचं शुद्धीकरण नक्की कधी आणि कसं पूर्ण होतं? हो, चला हे धागेदोरे एकत्र जोडून या प्रक्रियेचं संपूर्ण चित्र समजून घेऊया. तर सुरुवातीलाच या शब्दाचा अर्थ स्पष्ट करूया. प्रायश्चित्त म्हणजे नक्की काय? मी नेहमीच समजत आलो की याचा अर्थ आहे क्षमा करणे, पाप माफ होणे. बरोबर आहे, पण तो अर्धाच अर्थ झाला. या स्रोतांनुसार ही गोष्ट फक्त क्षमेपुरती मर्यादित नाहीये. अच्छा. हो, क्षमा हा त्याचा एक भाग आहे, पण तो संपूर्ण अर्थ नाही. या स्रोतांनुसार प्रायश्चित्ताचे दोन मुख्य आणि खूप मोठे उद्देश आहेत. पहिला, जे नीतिमान आहेत, म्हणजे देवदूत आणि तारलेले मानव त्यांच्यातून पाप करण्याची शक्यताच समूळ नष्ट करणे. एक मिनिट. पाप करण्याची शक्यताच नष्ट करणे. हो, म्हणजेच त्यांच्या स्वतंत्र इच्छेला म्हणजे फ्री विलला अशा प्रकारे परिपूर्ण करणे की ते पुन्हा कधीही पापाच्या मोहात पडणार नाहीत. वाह, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे फक्त केलेल्या पापांची नोंद पुसून टाकणे नाही, तर भविष्यात पाप करण्याची शक्यताच काढून टाकणे. अगदी. ती आहे पहिली पायरी. आणि दुसरी पायरी आहे, जे पश्चाताप करण्यास ठाम नकार देतात त्या पापी लोकांचा न्याय करणे आणि त्यांना त्यांच्या कर्मांनुसार शिक्षा देणे. म्हणजे थोडक्यात पापाला आणि पाप्यांना या विश्वातून कायमचे नष्ट करणे. हो, ही एक संपूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडते, बरोबर? पवित्र स्थान आणि अधोलोक. होय. आणि हे समजून घेणं खूप महत्वाचे आहे. पवित्र स्थानाचे प्रायश्चित्त म्हणजे स्वर्गातील शुद्धीकरण, जिथे पापाची शक्यताच नाहीशी केली जाते. आणि होमवेदी किंवा अधोलोकाचे प्रायश्चित्त म्हणजे पृथ्वीवरील न्यायाची प्रक्रिया. हे थोडं असं आहे की आधी आपल्याला प्रदूषणाचा मूळ स्रोतच बंद करावा लागतो. म्हणजे स्वर्गातील प्रक्रिया. हो, ती पूर्ण करावी लागते आणि त्यानंतरच आपण जमिनीवर पसरलेल्या प्रदूषणाची साफसफाई करू शकतो. उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आधी फॅक्टरी बंद करायची, मग नदी साफ करायची. ठीक आहे. मग इथेच खरा गुंतागुंतीचा प्रश्न येतो, ज्यावर स्रोतांमध्ये खूप चर्चा आहे. बरोबर. ही स्वर्गातील फॅक्टरी म्हणजे पवित्र स्थानातील शुद्धीकरणाची प्रक्रिया नक्की बंद कधी होते याबद्दल वेगवेगळी मतं आहेत, नाही का? हो, आणि इथेच खरा वाद आहे. स्रोतांमध्ये काही मतांची नोंद आहे, जसे की ही प्रक्रिया पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळी पूर्ण होते किंवा 7 पिढ्या संपल्यावर किंवा शैतानाला अथांग डोहात टाकल्यावर. हो, पण लेखक मुख्यत्वे 2 मतांवर लक्ष केंद्रित करतो. हो, आणि त्यातील एका मताला तो अधिक महत्त्व देतो असं दिसतंय. कोणती आहेत ती 2 मतं? पहिलं मत असं आहे की पवित्र स्थानाचे प्रायश्चित्त पहिल्या पुनरुत्थानानेच पूर्ण होते. म्हणजे पुनरुत्थान झालं की स्वर्गातील शुद्धीकरण संपलं. त्यानंतर ज्या 7 पिढ्या पृथ्वीवर येतात त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजे त्यांचा संबंध फक्त पृथ्वीवरच्या न्यायाशी आहे. हो, त्यांचं स्वर्गातील प्रक्रियेशी काही देणं घेणं नाही, असं हे मत मानतं. ओके. म्हणजे या मतानुसार एक प्रक्रिया संपते आणि मग दुसरी सुरू होते. सरळ आणि सोपं. बरोबर. पण दुसरा मत, जे लेखकाला अधिक पटतं, ते थोडं वेगळं आणि अधिक गुंतागुंतीचं आहे. या मतानुसार 7 पिढ्या या पवित्र स्थानाच्याच प्रायश्चित्ताचा एक अविभाज्य भाग आहेत. अच्छा. म्हणजे ही प्रक्रिया पहिल्या पुनरुत्थानाने सुरू होते, पण ती पूर्ण होण्यासाठी 7 पिढ्या संपण्याची वाट पाहावी लागते. एक मिनिट. म्हणजे दुसऱ्या मतानुसार स्वर्गात शुद्धीकरण चालू असतानाच पृथ्वीवर पिढ्यांचा काळ सुरू असतो. पण हे दोन्ही एकत्र कसं शक्य आहे? त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडत असल्या तरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि या दुसऱ्या मतामागे लेखक एक महत्त्वाचा धर्मशास्त्रीय पुरावा देतो. काय पुरावा आहे तो? बायबलमधील एका उल्लेखाचा आधार घेतो. म्हणतो की जोपर्यंत 7 देवदूतांच्या 7 पिढ्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणीही मंदिरात म्हणजेच पवित्र स्थानात प्रवेश करू शकत नाही. अरे वा, हा तर खूप मोठा पुरावा आहे. म्हणजे जर पवित्र स्थानाचे दरवाजे बंद असतील तर याचा अर्थ आतमध्ये काम चालू आहे. अगदी. आतली साफसफाई अजून संपलेली नाही. पिढ्या संपल्यावरच प्रवेश खुला होतो. अगदी तसंच. जणू काही विश्वाच्या दारावर क्लिनिंग इन प्रोग्रेस अशी पाटी लावली आहे.
जोपर्यंत ती पाटी काढली जात नाही तोपर्यंत आतलं काम पूर्ण झाले असं म्हणता येणार नाही. त्यामुळे पिडा हा केवळ पृथ्वीवरील न्यायाचा भाग नाही, तर स्वर्गीय शुद्धीकरणाच्या अंतिम टप्प्याचाच एक भाग आहे. बरोबर. पिडा यांचा नक्की कार्य काय आहे? त्या काय साध्य करतात? खूप चांगला प्रश्न आहे. पहिल्या पुनरुत्थानामुळे एक अत्यंत महत्वाची गोष्ट साध्य होते. देवदूतांच्या स्वतंत्र इच्छेचं परिपूर्ण होणं. अच्छा. या स्रोतांनुसार जेव्हा देवदूत तारलेल्या मानवांचे पुनरुत्थान पाहतात तेव्हा देवाचा न्याय आणि त्याचं प्रेम किती महान आहे हे त्यांना पूर्णपणे पटतं. त्यांच्या मनात देवाच्या चारित्र्याबद्दल कोणतीही शंका उरत नाही. म्हणजे हे एक प्रात्यक्षिक आहे, एक लाईव्ह डेमो. त्यांना जबरदस्तीने काही मानायला लावलं जात नाही. त्यांना पुरावा दाखवला जातो, ज्यामुळे ते स्वतःहून आणि कायमस्वरूपी देवाच्या बाजूने उभे राहतात. बरोबर. ही त्यांची स्वतंत्र इच्छा काढून घेण्याची प्रक्रिया नाही, तर ती प्रेमाने आणि सत्याने परिपूर्ण करण्याची प्रक्रिया आहे. या घटनेमुळे त्यांच्यातून पुन्हा पाप करण्याची शक्यताच कायमची नाहीशी होते. आणि इथेच स्वर्गीय पवित्र स्थानातील मूळ समस्या संपते. अगदी. आणि मग 7 पिढा. तर 7 पिढा हा पृथ्वीवर न्यायाचा काळ आहे, जिथे पश्चाताप न करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांचे फळ मिळते. पण आपण चर्चा करत असलेल्या दुसऱ्या मतानुसार पृथ्वीवर हे घडत असतानाच स्वर्गात त्या पापांच्या नोंदी पुसून टाकण्याचं आणि शुद्धीकरणाचं शेवटचं काम सुरू असतं. म्हणजे एकाच वेळी 2 ठिकाणी वेगळं वेगळं नाट्य घडत आहे. हो, एक स्वर्गात आणि दुसरं पृथ्वीवर, आणि दोन्ही एकमेकांशी जोडलेली आहेत. देवदूतांची स्वतंत्र इच्छा अशा प्रकारे परिपूर्ण होते ही कल्पनाच विलक्षण आहे. पण यामुळे माझ्या मनात एक प्रश्न येतो. ही तर झाली स्वर्गातील गोष्ट. पृथ्वीवर ज्या मानवांनी येशूवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या पापांच्या नोंदींचं काय? त्यांच्या बाबतीत ही शुद्धीकरणाची प्रक्रिया कशी काम करते? हो, आणि हा भाग खूपच सखोल आणि विचार करायला लावणार आहे. स्रोतानुसार येशूच्या रक्ताने क्षमा मिळालेले लोकांचे 3 मुख्य गट केले जातात. 3 गट? मला वाटलं होतं की फक्त 2च असतील, तारलेले आणि न तारलेले. नाही, इथे एक तिसरा गटही आहे. पहिला गट आहे सत्कर्मी. हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या चांगल्या कर्मांद्वारे म्हणजे आत्म्याच्या फळांद्वारे आपला विश्वास खरा आणि जिवंत आहे हे सिद्ध केलं आहे. म्हणजे त्यांच्या कृतीतून त्यांचा विश्वास दिसून येतो. बरोबर. दुसरा गट आहे दुष्ट लोकांचा, जो नक्कीच याच्या विरुद्ध असेल. हो, हे ते लोक आहेत जे तोंडाने विश्वास कबूल करतात पण त्यांच्या कृतीतून ते येशूला नाकारतात. त्यांचा विश्वास केवळ वरवरचा, खोटा असतो. त्यामुळे देवाबरोबर केलेला करार ते मोडतात आणि त्यांचा न्याय होतो. आणि आता तो तिसरा गट, जो मला सर्वात जास्त रंजक वाटतो, अतपासलेले लोक. हो, ही एक विशेष आणि खूप महत्वाची श्रेणी आहे. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि त्यानंतर लगेचच त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांचा विश्वास खरा होता की खोटा हे त्यांच्या कृतीतून सिद्ध करण्याची त्यांना संधीच मिळाली नाही. बरोबर. ही परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे. ज्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधीच मिळाली नाही, त्यांचं काय होतं? त्यांचा न्याय कसा होतो? कारण त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचा कोणताही रेकॉर्ड नाहीये. इथेच देवाचा न्याय किती सखोल आहे हे दिसतं. स्रोतानुसार देव अशा लोकांच्या हृदयातील हेतू आणि त्यांचा खरा स्वभाव सर्वांसमोर उघड करेल. कधी? हे सैतानाच्या शेवटच्या परीक्षेच्या वेळी होईल. त्या अंतिम परीक्षेत त्यांची खरी इच्छा काय होती, ते देवाला प्रामाणिकपणे शरण आले होते की त्यांचा हेतू काय वेगळाच होता, हे सर्वांसमोर स्पष्ट होईल. म्हणजे इथे मुद्दा फक्त देव जाणतो हा नाहीये, तर देव हे सर्वांना दाखवतो हा आहे. हो, ही एक प्रकारची वैश्विक पारदर्शकता आहे, युनिव्हर्सल ट्रान्सपरन्सी. अच्छा. यामुळे देवाचा न्याय निष्पक्षपाती आहे हे केवळ मानवांनाच नाही तर संपूर्ण सृष्टीला, देवदूतांनाही पटेल. कोणाच्याही मनात देवाच्या निर्णयाबद्दल किंचितही शंका राहणार नाही. न्याय केवळ व्हायला नको, तर तो झाला आहे हे सर्वांना दिसायलाही हवं. अगदी बरोबर. ठीक आहे, आता आपण त्या लोकांबद्दल बोलूया जे पश्चाताप करत नाहीत. त्यांच्या अंतिम न्यायाबद्दल या स्रोतांमध्ये खरंच एक धक्कादायक तपशील दिला आहे. अग्नीच्या सरोवराबद्दल काहीतरी उल्लेख आहे. हो, त्यांचा अंतिम न्याय हा अग्नीच्या सरोवरात म्हणजे लेक ऑफ फायरमध्ये होतो. पण इथे एक अत्यंत अनपेक्षित आणि विचार करायला लावणारा तपशील दिला आहे. काय आहे तो? पाप्यांना त्यांच्या पापांची शिक्षा पूर्णपणे आणि योग्य रीतीने भोगता यावी यासाठी त्यांना एक नवीन शरीर दिलं जाईल. थांबा, काय? शिक्षा भोगण्यासाठी एक नवीन शरीर? हो. म्हणजे न्याय पूर्ण व्हावा म्हणून शिक्षेसाठी एक खास शरीर दिलं जाईल. आपलं सामान्य शरीर तर ते तर लगेच जळून खाक होईल. बरोबर.
आपलं सामान्य भौतिक शरीर अग्नीच्या तीव्रतेत एका क्षणात नष्ट होऊन जाईल. पण हे नवीन शरीर असे असेल जे अग्नीत जळेल पण लगेच नष्ट होणार नाही. जेणेकरून त्यांना त्यांच्या कर्मांचा पूर्ण मोबदला मिळेल आणि न्यायाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यांना त्यांच्या प्रत्येक पापाची किंमत चुकवावी लागेल आणि त्यासाठी हे विशेष शरीर आवश्यक असेल. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. म्हणजे देवाची न्यायव्यवस्था इतकी अचूक आहे की ती शिक्षेचा प्रत्येक क्षण मोजते. हे एखाद्या फायरप्रूफ सूटसारखं आहे, जो तुम्हाला आगीपासून वाचवत नाही, पण तुम्हाला ती आग पूर्णपणे अनुभवता यावी याची खात्री करतो. तुमची उपमा अगदी योग्य आहे. पण इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. ही शिक्षा अनंत काळ चालेल का? हाच माझा पुढचा प्रश्न होता. लेखक इथे एक महत्वाचा अंदाज लावतो. तो म्हणतो की पापांची शिक्षा भोगून झाल्यावर त्या पापात्म्यांना कायमचे नष्ट केले जाईल. त्यांना अनंत काळापर्यंत यातना दिल्या जाणार नाहीत. अच्छा, म्हणजे एकदा पापाची किंमत चुकवली की प्रायश्चित्तामध्ये केवळ तारणच नाही, तर न्याय आणि दुष्टांचा अंतिम विनाशही समाविष्ट आहे. कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यावर खाते कायमचे बंद केले जाते. ते व्याजासाठी चालू ठेवले जात नाही. अगदी. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण इतक्या गुंतागुंतीच्या संकल्पनांवर चर्चा केली. या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय आहे? मला वाटतं सर्वात मोठा निष्कर्ष हा आहे की प्रायश्चित्त ही केवळ क्षमा करण्याची एक घटना नाहीये. ती पापाला समूळ नष्ट करण्याची एक व्यापक आणि बहुआयामी प्रक्रिया आहे. एक वैश्विक शुद्धीकरण मोहीम. हो, यात नीतिमानांना पापाच्या शक्यतेपासून मुक्त करून परिपूर्ण करणे आणि दुष्टांना त्यांच्या कर्मांनुसार न्याय देणे या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. आणि या मोहिमेचे दोन भाग, स्वर्गातील आणि पृथ्वीवरील, हे एकमेकांशी जोडलेले आहेत. एक पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्याला अंतिम रूप देता येत नाही. अगदी बरोबर. स्वर्गीय पवित्र स्थानातून पापाची शक्यता नाहीशी झाल्यावरच पृथ्वीवरील न्यायाचे आणि शुद्धीकरणाचे अंतिम टप्पे पूर्ण होऊ शकतात. जोपर्यंत देवदूतांची स्वतंत्र इच्छा प्रेमाने परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत पृथ्वीवरील पापाचा अंतिम निकाल लागू शकत नाही. या दोन्ही प्रक्रिया एकमेकांवर अवलंबून आहेत. हो, आणि देवाच्या एका मोठ्या योजनेचा भाग आहेत. या चर्चेतून एक प्रश्न माझ्या मनात घोळतो आहे. विचारा ना. स्रोतांमध्ये म्हटलं आहे की देवदूतांची स्वतंत्र इच्छा प्रेमाने परिपूर्ण होते, न्यायाने किंवा शिक्षेने नाही. त्यांना पहिल्या पुनरुत्थानाद्वारे देवाचं प्रेम आणि न्याय कळतो आणि ते स्वेच्छेने पापापासून कायमचे दूर राहतात. बरोबर. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर एखाद्याच्या अस्तित्वातून पाप करण्याची शक्यताच कायमची काढून टाकली, तर त्याला स्वतंत्र इच्छा म्हणता येईल का? की ती एका वेगळ्या, अधिक उन्नत अस्तित्वाची अवस्था आहे? खूप खोल प्रश्न आहे. म्हणजे जिथे तुम्ही चांगल्या गोष्टींशी इतके जोडलेले असता की वाईट गोष्टीचा पर्याय तुमच्यासाठी अस्तित्वातच नसतो, मग खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय? निवड करण्याचं स्वातंत्र्य की चुकीच्या निवडीपासूनच स्वातंत्र्य?